नमस्कार मित्रांनो, आर्टिफिशियलमध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी बजेट झालेलं आहे 2024 आणि त्या बजेटमध्ये काय झालेलं आहे ते इथे आपण अपडेट बघूया की या ठिकाणी जो सगळ्यात मोठा जो तोटा झालेला आहे तो रिटेल ट्रेडरला झालेलाच आहे. पण या ठिकाणी ट्रेडिंग करणं थोडंसं आता इथे काय थोडंसं सावधगिरीनं करावं लागेल की इथे कारण टॅक्स हे वाढलेले आहेत. इथे जो बघताय तुम्ही जो जनरल जो आहे टॅक्स स्लॅब त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो की या ठिकाणी काय होतं की जे नवीन आहे काय आणि जुनं काय होतं ते इथे आपण बघूया. इथे बघितलं तुम्ही 0 ते 3 लाखापर्यंत ज्यांचं वार्षिक उत्पादन आहे त्यांना इथे काही टॅक्स लागणार नाही. पण ज्यांचं 6 लाख ते 3 लाख ते 6 लाखापर्यंत आहे त्यांना 5% इथे जो आहे टॅक्स लागणार आहे. 6 लाख ते 7 लाखापर्यंत अगोदर जे या ठिकाणी टॅक्स होता मित्रांनो तो काय होता या ठिकाणी 10% होता. आता काय केलेलं 5% इथे गेला. म्हणजे याच्यामध्ये ओव्हरऑल तुम्ही 5,000 रुपये इथे एक सेफ साईड म्हणजे तुमची बचत होणार आहे. 7 लाख ते 9 लाखापर्यंत 10% आहे आणि नवीन जो या ठिकाणी बजेट आहे त्याच्यामध्ये देखील 10%च टॅक्स इथे लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हटलं तर इथे 9 लाख ते 10 लाखापर्यंत ज्यांचं वार्षिक उत्पादन आहे त्यांना इथे 15% टॅक्स लागणार आहे. लागत होता अगोदर जो की 2000 आता हे जे ह्याच्या अगोदरचं जे बजेट होतं 5 वर्षापूर्वीपर्यंत तिथे 15% या ठिकाणी टॅक्स लागत होता आणि आता या नवीन बजेटनुसार मित्रांनो इथे 10% जो आहे टॅक्स लागणार आहे. म्हणजेच इथे तुम्ही बघू शकताय की इथे देखील आपल्याला 5,000 रुपयेचं काय केलेलं आहे एक छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे. ठीक आहे 5,000 रुपयेचं म्हणजे हे टोटल जर बघितलं तर हे 5,000 रुपये आणि हे 5,000 रुपये म्हणजेच आपल्याला 10,000 रुपयेचं काय झालेलं एक छोटंसं गिफ्ट ह्या बजेटमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर 10 लाख ते 12 लाखापर्यंत 15% अगोदरही होतं आताही आहे. 12 लाख ते 15 लाखापर्यंत 20% अगोदरही होतं आताही तेच आहे आणि 15 लाखापेक्षा जास्त असेल तर 30% आणि आत्ता पण 30% या ठिकाणी जे आहे तुम्हाला टॅक्स लागणार आहे. म्हणजे ओव्हरऑल ह्या बजेटमध्ये जर बघितलं तर जे छोटे या ठिकाणी जे आहेत इन्व्हेस्टर किंवा जे व्यवसाय करणारे त्याच्यावरती मित्रांनो इथे छोटीशी एक सूट देण्यात आलेली आहे जी की 5,000ची दिलेली आहे. ओव्हरऑल म्हणजे ह्या बजेटमध्ये 10,000 रुपयेचा इथे एक खुळखुळा या ठिकाणी जे इन्व्हेस्टर वगैरे आहेत त्यांना इथे बजेटमध्ये देण्यात आलेला आहे. आणि आता दुसरी गोष्ट जर इथे बघितलं आपण तर आपण जे लॉंग टर्म घेतो स्टॉक घेतो इक्विटी घेतो बॉन्ड घेतो तर ह्याच्यामध्ये मित्रांनो अगोदर जे काय होतं या ठिकाणी 10% जो आहे टॅक्स आपल्याला द्यावा लागायचा. ठीक आहे त्याच्यावरती काय होतं तुम्ही कधीही विका या ठिकाणी काय होतं 10% टॅक्स तुम्हाला द्यावा लागत होता. पण आत्ता काय झालेलं आहे लॉंग टर्म कॅपिटल गेनवरती म्हणजे एका वर्षापेक्षा जर तुम्ही म्हणजे 13 महिने जरी तुमच्याकडे एखादा स्टॉक असेल आणि तुम्ही विकताय तर तिथे तुम्हाला काय होणार मित्रांनो या ठिकाणी जे आहे 12.5% या ठिकाणी टॅक्स द्यावा लागणार आहे. म्युच्युअल फंड असू द्या स्टॉक असू द्या काहीही असू द्या तुम्हाला फ्लॅट जो आहे 12.5% इथे टॅक्स द्यावा लागणार आहे. आणि शॉर्ट टर्म म्हणजे तुम्ही एका वर्षाच्या आतमध्ये विकता 1 महिन्यानी 2 महिन्यांनी 5 महिन्यांनी 8 महिन्यांनी एखादा स्टॉक असेल म्युच्युअल फंड असेल किंवा एखादा बॉन्ड असेल तर त्याच्यावरती तुम्हाला अगोदर किती स्टॉक होता इथे जो की टॅक्स होता तो होता 15% टॅक्स होता. तो आता वाढून किती झाला फ्लॅट 20% या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे जे इंट्राडे ट्रेडिंग करतात जे इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना तरी ते ह्या बजेटमध्ये सोडायला पाहिजे होतं की ह्यांनी अशी कोणती चूक केली की ह्यांना या ठिकाणी टॅक्स वाढवला यांचं काहीही इथे घेणं देणं नसतं. आता अशा टॅक्समुळे काय होतं की बरेच लोक इन्व्हेस्टिंग या ठिकाणी करत होते पण आता थोड्या प्रमाणामध्ये कमी करतील आणि या ठिकाणी काय होईल की ते दुसरीकडे गुंतवणूक करतील. दुसऱ्या वेगवेगळ्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये करू शकतील. कारण हे एक थोडंसं इन्व्हेस्टरसाठी थोडंसं चुकीचं झालेलं आहे की या ठिकाणी टॅक्स हा वाढवाय नको होता इथे कमी झाला पाहिजे होता जेणेकरून इन्व्हेस्टमेंट ही जास्त प्रमाणामध्ये वाढली असते आणि सरकारचा देखील याच्यामध्ये फायदा झाला असता. ठीक आहे असो जे बजेट आहे ते बजेट आहे त्याला आपल्याला मान्य करावंच लागेल. त्याच्यानंतर सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन ठीक आहे हे जे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स आहे हे जे आपण रिटेल ट्रेडर आहोत जे सेलर आहेत फ्युचर सेल करतात बाय करतात या ठिकाणी मित्रांनो काय आहे जो अगोदर ऑप्शनला जो या ठिकाणी SST म्हणजे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स होता तो 0.0625% होता. तो आता वाढून काय झाला 0.1% म्हणजे जवळपास हा 60% इथे वाढलेला आहे. त्याचबरोबर फ्युचरमध्ये मित्रांनो SST काय होता अगोदर 0.0125% होतं तर आता वाढून 2% झाले म्हणजे जवळपास 60% झालेला आहे. ठीक आहे तर आता या ठिकाणी बऱ्याच लोकांना असं वाटलं असेल की यार काय थोडासा तर स्टॅक वाढला इथे काय फरक पडतो याच्यामध्ये तर खूप मोठा फरक पडतो मित्रांनो. तर या ठिकाणी जर आता तुम्ही बघितलं तुम्ही कशामध्ये पण ट्रेड करा इथे जरी तुमचा लॉस झाला
तरी तुम्हाला या ठिकाणी टॅक्स द्यायचाच आहे. या ठिकाणी मित्रांनो तुमचा जरी प्रॉफिट झाला तरी तुम्हाला इथे टॅक्स द्यायचाच आहे. तर आता तुम्ही ठरवा की लॉस करायचा का प्रॉफिट करा. तुम्ही लॉस जरी केला तरी तुम्हाला टॅक्स देणंच भाग आहे. त्याच्याशिवाय तुम्ही या ठिकाणी वाचूच नाही शकणार आणि प्रॉफिट जरी झाली तरी टॅक्स आहेच. तर आता या ठिकाणी मित्रांनो सगळ्यात जो मोठा इथे तोटा कोणाला होणार आहे, तर ते स्कॅल्पर आहेत त्यांना. कारण या ठिकाणी हे जास्त प्रमाणामध्ये स्कॅल्पिंग करतात तर इथे त्यांचा जास्त प्रमाणामध्ये टॅक्स जाऊ शकतो. जे 1-2 ट्रेड या ठिकाणी करतील त्यांचं या ठिकाणी टॅक्स थोडासा कमी जाईल. पण स्कॅल्पर म्हटलं तर या ठिकाणी मित्रांनो कमीत कमी 4 ते 5 ट्रेड या ठिकाणी होतच असतात आणि त्या हिशोबाने या ठिकाणी जो आहे स्कॅल्परला या ठिकाणी जो हा टॅक्स इथे द्यावा लागणार आहे. तर ओव्हरऑल जर बघितलं तर या ठिकाणी मित्रांनो जे SST चार्जेस आहेत हे वाढवायला नको होते. असं तसं म्हटलं तर या ठिकाणी अफवा चालू होती मार्केटमध्ये की 30% या ठिकाणी टॅक्स वाढणार आहे. तसं बघायला गेलं तर या ठिकाणी मार्केटमध्ये हा टॅक्स वाढलेला आहे, थोडा तरी प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि ह्याचा जो तोटा आहे तो रिटेल ट्रेडरला होणारच आहे आणि जे नवीन ट्रेडर येतील त्यांना देखील होणार आहे. तर या ठिकाणी एक नवीन नियम काढायला पाहिजे की जे नवीन या ठिकाणी मार्केटमध्ये येतील त्यांना मित्रांनो कमीत कमी 3 ते या ठिकाणी 6 महिने काय झालं पाहिजे या ठिकाणी फक्त इक्विटीमध्ये या ठिकाणी त्यांना काय झालं पाहिजे या ठिकाणी जे आहे ट्रेड करायला या ठिकाणी म्हणजे सवलत दिली पाहिजे. त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांची ॲबिलिटी बघून, पात्रता बघून, या ठिकाणी ॲक्युरेसी बघून त्यांना या ठिकाणी मित्रांनो ऑप्शनमध्ये या ठिकाणी ट्रेड करायची संधी दिली पाहिजे. तर हे माझं मत कसं वाटतं तुम्हाला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुमचंही मत मित्रांनो काय आहे ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर हे ओव्हरऑल हे अशा पद्धतीचं बजेट होतं. तर ह्या बजेटमध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कोणत्या गोष्टी शिकायला भेटल्या, कोणत्या गोष्टी या ठिकाणी फायद्याच्या आहेत, कोणत्या गोष्टी तोट्याच्या आहेत ह्या मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तुम्ही भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.